नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। आता महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, पण सर्वात शेवटी कोर्टानं ज्या वेळेला निवडणूक आयोगाला आणि सरकारला सांगितलं त्यावेळेला त्या निवडणुका होत आहेत। त्याकरता पुणे महानगरपालिकेनं आता त्याच्या प्रभाग रचना केली, त्याच्यावरती हरकती सूचना मागवल्या आणि आता अंतिमतः कोणते प्रभाग कोणाकरता आरक्षित आहेत किंवा सर्वसाधारण गटात आहेत याची सोडत आज करण्यात आली। त्याकरता पुण्याचे महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम यांनी दिलेली ही माहिती। आज या ठिकाणी सोडतीनुसार आरक्षित जे काही जागा असते, आरक्षित झालेल्या जागाच्या बाबतीत जे काही नियम आहे, जे प्रक्रिया आहे, इथे आपला स्टेट इलेक्शन कमिशनने जे काही नियम तयार करून दिलेले आहेत त्या हिशोबाने आज आमच्या इथे जे स्कूलचे स्टुडंट्स आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे जे आहे प्रक्रिया लोकांच्या समोर झालेला आहे। ते आपल्याला माहित आहे, प्रत्येक वर्षी जेव्हा निवडणूक होते तेव्हा सर्वांना माहित आहे की काय प्रक्रिया असते। पण याच्यामध्ये आमच्याकडे टोटल जे काही नंबर ऑफ सीट्स आहे, एकूण जागा ते 165 आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जो टोटल महिलांसाठी जे जागा आहेत 83 म्हणजे 50% आणि +1 असं झालेलं आहे। तर एकूण आपल्याकडे ते अनुसूचित जातीची जी संख्या आहे तिथे 22 असे होणार आहे त्याच्यामध्ये सीट्स। कुठे काय आहे ते पण आज इथे जाहीर करायला इतकं जास्त तपशीलवार मी जात नाही, कारण शेवटी सगळे इन्फॉर्मेशन आपल्या समोर म्हणजे आहे आणि डिटेलपणे मी शेअर करणार आहोत। तसेच इथे अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहे आणि 2 पैकी 1 जे आहे महिलांसाठी आहे। तसेच नागरिकांचा जो मागासवर्ग प्रवर्ग आहे ज्याला BCC म्हणतो ते आपलं एकूण 44 आहे, 44 आणि त्याच्यापैकी 22 जागा महिलांसाठी आपण आरक्षित केलेल्या आहे। तसेच एकूण जे काही आपलं जनरल सीट्स आहेत सर्वसाधारण ते एकूण 97 आहे आणि त्याच्यापैकी 49 सीट्स म्हणजे हा जो नंबर आहे 49 ते बेसिकली 50% +1 होत आहे। ते आपल्या निवडणूक आयोगाने मान्य करून दिलेलं आहे। तर एकूण 49 सीट्स, तर असं टोटल जे आहे ते 83 सीट्स आहे। पूर्ण प्रक्रिया आता संपलेली आहे आणि हे सगळे एकदा आमचा जो काही तपशील आहे, जे काही तपशील आपण जागाचे तपशील तयार केलेला आहे ते निवडणूक आयोगांकडे पाठवणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांची मान्यता झाल्यानंतर पुन्हा आपला जो इथे पुणेकर जे आमचे आहे सर्वांचे जे नागरिकांतर्फे काही हरकती सूचना जे काही असतील त्याचा पण एक पुढे आम्ही घेतो आहे। हा एक खूप सिस्टमॅटिक विषय आहे, त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला आज तर काही प्रश्नोत्तराचा काही जास्त बाब नाही आहे। किती वेळ लागेल? अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुण्यातील वनदेवी टेकडी या ठिकाणी काही समाजकंटकांच्या माध्यमातून आग लागल्याची बातमी नुकतीच हाती आली आहे। त्याची ही दृश्य